नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 5 शैक्षणिक वाटचाल या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। या भागातील अभ्यास घटक आहेत संशोधन संस्था, विज्ञान, अभियांत्रिकी। या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत। सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे संशोधन संस्था, विज्ञान। स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी व त्या संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली। पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा क्षेत्रात संशोधन सुरू झाले। या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील उद्योगांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले। त्यामुळे भारतातील आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली। या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली। उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी व त्या संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेने मतदानाकरता बोटाला लावण्यात येणारी शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यांवरील औषधे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळात कपात या गोष्टी केल्या। DNA फिंगर प्रिंट तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरले। अंदमानातील आदिवासींचा जनुकीय अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्षे जुन्या आहेत हे सिद्ध करणे, भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणे इत्यादी गोष्टी या संस्थेने केल्या। कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर, तांदळाच्या जाती संदर्भातील स्वामित्व या गोष्टींमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली। भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIR ने उपलब्ध करून दिलेला आहे। त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे गणित। तमिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962 मध्ये स्थापन झाली। गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली। तमिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962 मध्ये स्थापन झाली होती आणि गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली। त्यानंतर पहा की संगणक 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला। इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ऑफ जादवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली। संगणकांमुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला।
1987मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला. 1988मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग सीडॅक या संशोधन संस्थेची स्थापना केली. 1991मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. 1991मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे डॉक्टर विजय भटकर यांचे. डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. 1991मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस या अशा विविध विषयात मोलाचे संशोधन केले. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले. पहा, हे जे तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते कशाचं आहे? बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे अभियांत्रिकी IIT. 1951मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. पवई, मुंबई, चेन्नई, कानपूर नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे IITमध्ये रूपांतर करण्यात आले आणि या संस्थांच्या उभारणीकरता सोव्हिएत युनियन, अमेरिका, जर्मनी, युनेस्को यांनी मदत केली. भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देऊन BTech व MTech अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क व विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IIT या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. 1970-80च्या दशकात या संस्थेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले. त्यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या म्हणजेच उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणे ही समस्या निर्माण झाली. 1990 नंतर मात्र ही परिस्थिती बदललेली आहे आणि 1994मध्ये गुवाहाटी, आसाम, 2001मध्ये रुरकी येथे IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT. 1951मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता. या संस्थेचा उद्देश काय होता? तर भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता.
त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM. IIT-मधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली. अमेरिकेच्या हॉवर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत मदत केली. कोलकाता, बंगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर आणि शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM या संस्था स्थापन करण्यात आल्या. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM. IIT-मधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM. माहीत आहे का तुम्हाला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत चित्रपट निर्मिती संदर्भातील शिक्षण मिळते. दिग्दर्शन, संकलन आणि अभिनय अशा चित्रपटांशी निगडीत असणाऱ्या सर्वच गोष्टींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत झाली. पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीचा वारसा या संस्थेला मिळाला. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID. 1961 अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन इंडस्ट्रियल डिझायनिंग या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने 1963-64 बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचे डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम सुरू केले. या संस्थेने आकाशवाणी संच, गणकतंत्र या वस्तूंचे आरेखन म्हणजे काय तर डिझाईन, इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोधचिन्ह तयार करणे ही कामे केलेली आहेत. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NIDचे. 1961 अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन म्हणजेच इंडस्ट्रियल डिझायनिंग या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1. IIT शैक्षणिक संस्था कोणत्या क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे? IIT शैक्षणिक संस्था कोणत्या क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे? प्रश्न 2. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याची माहिती लिहा. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याची माहिती लिहा. प्रश्न 3. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची माहिती लिहा. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. धन्यवाद.